नमस्कार मंडळी. आज आपण सार्थ श्रीमद दासबोध दशक तिसरे समास सातव्याचं वाचन करणार आहोत, ज्याचं की शीर्षक आधिभौतिक ताप असं आहे. चला तर मग संकीर्तनाने सुरुवात करूया. जय जय राम कृष्ण हरी, 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 जय जय राम कृष्ण हरी. जय श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ. चला तर सुरुवात करूया. सार्थ श्रीमद दासबोध दशक तिसरा समास सातवा आधिभौतिक ताप. देहाच्या अंतर्यामी होणाऱ्या घडामोडींमुळे जी दुःखे भोगावी लागतात ती मागच्या समासात सांगितली. आता देहाच्या बाहेरील परिस्थितीमुळे निर्माण होणारी दुःखे कोणती, त्यांचे वर्णन करतात. बाहेरील परिस्थितीमध्ये अचेतन आणि सचेतन असा भेद करता येतो. अचेतन दुःख कारणे म्हणजे पंचमहाभूतांपासून होणारा ताप, तर सचेतन म्हणजे जीवजंतू, जनावरे आणि माणसे यांच्याकडून होणारे दुःख समजावे. माणसाला माणसांकडून होणारे दुःख सर्वात दुस्सह असते. श्री समर्थांनी अशा काही दुःखांचे जे प्रकार वर्णन केले आहेत ते पाहून अंगावर काटा उभा राहतो. बाकी 20व्या शतकातील माणूस या बाबतीत सुधारला आहे असे म्हणता येत नाही. श्री समर्थांच्या यादीमध्ये त्याने भरच घातली आहे. असो, या समासात देखील श्री समर्थांचे अगाध व्यवहार ज्ञान आपल्या प्रत्ययाला येते. चला तर मग ओवी रूपात सुरुवात करूया. समास सातवा आधिभौतिक ताप. श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ. मागा झाले निरूपण आध्यात्मिकाचे लक्षण, आता आधी भूतिक तो कोण सांगिजेल. मागील समासात आध्यात्मिक तापाचे लक्षण सविस्तर सांगितले. आता आधिभौतिक ताप कोणता ते सांगतो. सर्व भूतेन संयोगात सुखम दुःखम च जायते, द्वितीय ताप संतापाः सत्यम च एव अधिक भौतिकाः. ह्याचा अर्थ भूतमात्राच्या म्हणजे बाह्य पदार्थाच्या संयोगाने जे सुखदुःख निर्माण होते त्या दुसऱ्या ताप संतापाला यथार्थ रीतीने आधिभौतिक असे म्हणतात. सर्व भूतांचे निसंयोगे सुख दुःख उपजो लागे, ताप होता मनभंगे या नाव आधिभूतिक. सर्व भूतांच्या संयोगाने जे सुखदुःख उत्पन्न होते त्यांचा ताप होऊन मन दुःखी होते, बेचैन होते, त्याला आधिभौतिक असे म्हणतात. तरी या आधिभूतिकाचे लक्षण प्रांजळ करू निरूपण, जेणे अनुभवास ये पूर्ण ओळखी तापत्रयाची. आधिभौतिक तापाची लक्षणे अगदी स्वच्छ आणि सोप्या रीतीने वर्णन करून सांगतो. ती समजली की तापत्रय संपूर्णपणे कळतील. ठेचा लागती मोडती काटे, विझती शस्त्रांचे घायटे, सलासिलका आणि सरांटे या नाव आधिभूतिक. ठेचा लागणे, काटे मोडणे, हत्यारांचे घाव लागणे, शरीरात धस म्हणजे लाकडाचा बारीक काट्यासारखा तुकडा शिरणे, चोयट्या सराटे लागणे, अंग्या आणि काच कुहिरी, आवचटा लागे शरीरी, गांधील येऊन दंश करी या नाव आधिभूतिक. अंगाची आग करणारी आग्या वनस्पती अंगास लागणे, अंगाला खाज आणणारी खाजकुहिरी एकाएकी अंगास लागणे, गांधील माशी येऊन चावणे, मासी गोमासी मोहमासी, मुंगी तेल मुंगी डास दसी, सोट जळू लागे यासी आधिभूतिक बोलीजे. माशी, गोमाशी, मोहमाशी, मुंगी, तेलमुंगी व डास यांचा दंश, सोट म्हणजे रक्त खाणारा किडा व जळू अंगास चिकटणे, पिसोळे चाचण, कुसळे मुंगळे ढेकुण, विसिफ भोवर गोचिड जाण या नाव आधिभूतिक. पिसवा, पिसोळे, चांचड म्हणजे तांबडे मुंगळे, कुसळे, मुंगळे, ढेंकुण, इसब उत्पन्न करणारे किडे, भुंगे, गोचिडे, गोंबी, विंचू आणि विखार, व्याघ्र, लांडिगे आणि शुकर, गौसाय, सामर या नाव आधिभूतिक. गोम, विंचू, साप, वाघ, लांडगे, डुक्कर, साळू, सांबर, रानगाई, रानम्हैसे, रानशकट आणि रिसे, रानहाती, लाव पिसे या नाव आधिभूतिक. रानगाई, रानम्हशी, रानबैल, अस्वले, रानहत्ती, पक्ष्यांची पिसे,
इत्यादी किड्यांचा दंश व जनावरांचा मार. सुसरीने ओढून नेले, काते आवचिते बुडाले, अथवा खळाळी पडिले, या नाव आदी भूतिक. मगरीने ओढून नेणे, एकाएकी पाण्यात बुडणे, पाय घसरून ओढ्याच्या प्रवाहात पडणे. नाना विखारे आजगर, नाना मगरे जलचर, नाना वनचरे अपार, या नाव आदी भूतिक. विषारी सर्प, अजगर, मगरी, इतर जलचर प्राणी, अनेक जंगली जनावरे यांच्यापासून दुःख होणे. अश्व, वृषभ आणि खर, स्वान, शुकर, जंबूक, मार्जर, ऐसी बहुविध क्रूर, या नाव आदी भूतिक. घोडा, बैल, गाढव, कुत्रे, डुक्कर, कोल्हे, मांजर अशा प्रकारच्या क्रूर पशूंपासून दुःख होणे. ऐसी कर्कशे भयानके, बहुविध दुःखदायके, दुःखे दारुणे अनेके, या नाव आदी भूतिक. अशी कर्कश, भयंकर, नाना रीतीने यातना देणारी अनेक असह्य दुःखे. भिंती माळवदे पडती, कडे भुयेरे कोसळती, वृक्ष अंगावरी मोडती, या नाव आदी भूतिक. भिंती व माळवदे किंवा गच्ची अंगावर कोसळणे, कडे भुयारे कोसळणे, झाडे अंगावर पडून अवयव मोडणे. कोणी एकाचा श्राप जडे, कोणी एके केले चेडे, आधांतरी होते वेडे, या नाव आदी भूतिक. कोणाचा शाप बांधणे, कोणाचा जादूटोणा त्रास देणे, अकारण वेड लागणे. कोणी एके चाळविले, कोणी एके भ्रष्टविले, कोणी एके धरून नेले, या नाव आदी भूतिक. कुणीतरी फसविणे, कुणीतरी धर्मभ्रष्ट करणे, कुणीतरी धरून नेणे. कोणी एके दिले विष, कोणी एके लाविले दोष, कोणी एके घातले पाश, या नाव आदी भूतिक. कुणीतरी विष देणे, कुणीतरी खोटा आळ घेणे, कुणीतरी फास घालणे. अवचिता सेर लागला, नेणो बिबवा चिडला, प्राणी धुरे जाजावला, या नाव आदी भूतिक. कल्पना नसता शेराच्या झाडाचा चीक लागणे, बिब्बा उतणे, धुराने जीव घाबरा होणे. इंगळावरी पाय पडे, शिळे खाले हात सापडे, धावता आड खुळे पडे, या नाव आदी भूतिक. मोठ्या विंचवावर पाय पडणे, दगडाखाली हात सापडणे, पळताना अडखळून पडणे. वापी कूप सरोवर, गर्ता कडा नदी तीर, आवचिते पडे शरीर, या नाव आदी भूतिक. विहिरी, हौद, तलाव, मोठा खळगा, कडा, नदीचा काठ इत्यादींमध्ये एकाएकी शरीर पडणे. दुर्गा खाले कोसळती, झाडावरून पडती, तेणे दुःखे आक्रंदती, या नाव आदी भूतिक. किल्ल्यावरून खाली कोसळणे, झाडावरून पडणे, त्या दुःखाने मोठ्याने रडणे. सीते ओठ तरगती, हात पाव टाका फुटती, चिखल्या जिव्हाळ्या लागती, या नाव आदी भूतिक. थंडीने ओठ फुटणे, हात, पाय व टाचा यांना भेगा पडणे, हातापायांची बोटे कुजणे. अशनपानाची वेळे, उष्णरसे जिव्हा पोळे, दात कसकरे आणि हरळे, या नाव आदी भूतिक. खाता पिताना अतिशय गरम तोंडात जाऊन जीभ पोळणे, दातांवर दात करकरणे, दातांना फटी पडणे. पराधीन बाळपणी, कुशब्द मार जाचणी, अन्न वस्त्रे विण आळणी, या नाव आदी भूतिक. लहानपणी परावलंबी असल्याने शिव्यांचा मार सोसावा लागणे, अन्न वस्त्राची उणीव असणे. सासुरवास गालोरे, ठुणके लासणे चिमोरे, आले रुदन न धरे, या नाव आदी भूतिक. मुलींना सासूरवासापायी गालगुच्चे, ठोसे, डागणे, चिमटे इत्यादी क्लेश सोसताना रडे न आवरणे. चुकता कान पिळिती, कातो डोळा हिंग घालिती, सर्व काळ धारकी धरिती, या नाव आदी भूतिक. चूक झाली की कान पिळला जाणे किंवा डोळ्यात हिंग घालणे, निरंतर धारेवर धरणे. नाना प्रकारीचे मार, दुर्जन मारिती अपार, दुरी अंतरे माहेर, या नाव आदी भूतिक. दुष्ट माणसांनी नाना तऱ्हेची मारहाण करणे, मुलींना माहेर दुरावणे. कर्णनासिक विंधिले, बळेंची धरून गोंधिले, खोडी जालिया पोळविले, या नाव आदी भूतिक. कानाला नाकाला भोके पाडणे, जबरदस्तीने गोंधणे, जरा चूक झाली की आगीचे चटके देणे.
परचक्री धरून नेले, नीच याती सदिधले, दुर्दशा होऊन मेले, या नाव आदी भूतिक. शत्रूच्या हल्ल्यात पकडले जाणे, नीच जातीच्या लोकांना विकून टाकणे, त्यामुळे दुर्दशा होऊन मरण येणे. नाना रोग उद्भवले, जे आध्यात्मिकी बोलिले, वैद्य पंचाक्षरी आणिले, या नाव आदी भूतिक. आध्यात्मिक तापात सांगितलेले अनेक रोग होणे व त्यासाठी वैद्य मांत्रिक बोलावणे. नाना वेथेचे निरशन, भावया औषध दारुण, बलात्कारे देती जाण, या नाव आदी भूतिक. रोग बरा व्हावा म्हणून अति कडक औषध जबरदस्तीने पाजणे. नाना वल्लीचे रस, काढे गरगोड कर्कश, घेता होये कासाविस, या नाव आदी भूतिक. निरनिराळ्या वनस्पतींचे रस, काढे व चाटणे घेताना जीव कासावीस होणे. ढाळ आणि उखाळ देती, पथ्य कठीण सांगती, अनुपान चुकता विपत्ती, या नाव आदी भूतिक. जुलाब होण्यासाठी किंवा ओकारी होण्यासाठी औषधे देणे, कठीण पथ्य करायला सांगणे, औषध घेण्याची रीत चुकल्याने क्लेश होणे. फाड रक्त फासणी, गुल्ल डागांची जाचणी, तेणे दुःखे दुःखवे प्राणी, या नाव आदी भूतिक. शरीराची चिरफाड करणे, शस्त्राने शरीरातील रक्त काढणे, तापलेल्या सळईने शरीर चोचवणे म्हणजे शरीराला दाबून भोके पाडणे. रुचिक बिबवे घालिती, नाना दुःखे दडपे देती, सिरा तोडीती जळा लाविती, या नाव आदी भूतिक. रुईचा चीक घालणे, बिब्बा घालणे, नाना दुःखांचे आघात होणे, शिरा तोडणे, जळवा लावणे. बहुरोग बहु औषधे, सांगता अपारे अगाधे, प्राणी दुखवे तेणे खेदे, या नाव आदी भूतिक. कितीतरी रोग आणि त्यांची कितीतरी औषधे आहेत, ते सांगू लागल्यास अमर्याद आहेत, त्यांच्यामुळे यातना होणे. बोलाविला पंचाक्षरी, धूर मार पिडा करी, नाना यातना चतुरी, आदी भूतिक जाणीजे. एक मांत्रिक बोलाविला व त्याने धुराचा मारा केला, अशा नाना प्रकारच्या ज्या यातना आहेत त्या शहाण्यांनी आधी भौतिक जाणाव्या. दरोडे घालून या जना, तस्कर करीती यातना, तेणे दुःख होये मना, या नाव आदी भूतिक. चोर दरोडा घालतात व लोकांना छळतात, त्यामुळे मनाला दुःख होणे. अग्नीचे ज्वाळे पोळे, तेणे दुःखे प्राणी हरंबळे, हानी झाली या विवळे, या नाव आदी भूतिक. आगीच्या जाळाचे चटके बसल्याने यातना होऊन व्याकुळ होणे, नुकसान झाल्यामुळे विव्हळणे. नाना मंदिरे सुंदरे, नाना रत्नांची भांडारे, दिव्यांबरे मनोहरे, दग्ध होती. कितीतरी सुंदर मंदिरे, जड जवाहिराचे साठे, सुंदर किमती वस्त्रे, नाना धान्ये नाना पदार्थ, नाना पशु नाना स्वार्थ, नाना पात्रे नाना अर्थ, मनुष्ये भस्म होती. धान्ये पदार्थ पशु, घरात साठवलेला पैसा, भांडी वस्तू माणसे. आग्न लागला सेती, धान्ये बनव्या आणि खडगुती, युक्षदंड जळून जाती अकस्मात. शेते धान्ये गवताच्या गंजी, धान्याच्या सालपटांचे ढिगारे, ऊस इत्यादी एकाएकी जळून जाते. ऐसा आग्न लागला अथवा कोणी लाविला, हानी झाली का पोळला, या नाव आदी भूतिक. अशी आग आपोआप लागली का कुणी मुद्दाम लावली हे जरी सोडले तरी तिच्यामुळे नुकसान होते व माणसे भाजतात. ऐसे सांगता बहुत, होती वन्हीचे आघात, तेणे दुःखे दुखवे चित्त, या नाव आदी भूतिक. आग लागून होणारे अपघात पुष्कळच आहेत, पण त्यामुळे माणसाच्या मनाला होणाऱ्या यातना आधी भौतिक ताप होय. हारपे विसरे आणि सांडे, नासे गहाळे फुटे पडे, असाध्य होये कोणीकडे, या नाव आदी भूतिक. वस्तू हरवणे, विसरणे, गमावणे, सडणे, गहाळ होणे, फुटणे, पडणे, परत मिळणे, अशक्य होणे. प्राणी स्थान भ्रष्ट झाले, नाना पशुते चुकले, कन्या पुत्र गहाळले, या नाव आदी भूतिक. माणूस स्थानभ्रष्ट किंवा पदभ्रष्ट होणे, जनावरे गायब होणे, मुले मुली बेपत्ता होणे. तस्कर अथवा दावेदार, आवचिता करीती संहार, लुटिती घरे नेती खिल्लार, या नाव आदी भूतिक. चोरांनी किंवा शत्रूंनी एकाएकी धाड घालणे व संहार करणे, घरे लुटणे, जनावरे पळविणे.
नाना धान्ये केळी कापिती, पानमळा मीठ घालिती, ऐसे नाना आघात करीती, या नाव आदी भूतिक. शेतातील धान्य कापून नेणे, केळी तोडणे, पानमळ्यात मीठ घालून तो नासून टाकणे. मैंद उचले खाणोरी, सुवर्णपंथी भुररे करी, ठकू सिंतरू वरपे करी, वरपा घालिती. लुटारू उचले घर खणून चोरी करणारे, किमयागार भुरळ पाडणारे ठग, लुच्चे फसविणारे, लुटारू दरोडेखोर इत्यादी लोकांनी धाड घालणे, लुटणे व फसविणे. गठी छोडे द्रव्य सोडिती, नाना अलंकार काढिती, नाना वस्तू मुशकनेती, या नाव आदी भूतिक. गाठोडी लांबविणाऱ्यांनी गाठोडे चोरून द्रव्य व दागदागिने लांबविणे, उंदरांनी अनेक वस्तू पळविणे. वीज पडे हिव पडे, प्राणी प्रजनी सापडे, कातो महापुरी बुडे, या नाव आदी भूतिक. अंगावर वीज पडणे, अति थंडी पडणे, मोठ्या पावसात सापडणे, महापुरात बुडणे. भोवरे वळणे आणि धार, ओसाणे लाटा अपार, वृश्चिक गोबी आजगर, वाहो न जाती. नदीच्या प्रवाहात भोवरे वळणे धार, पुरात वाहत येणाऱ्या वस्तू म्हणजे लाकडे वगैरे, मोठ्या लाटा असतात. विंचू गोमा अजगर त्यामध्ये वाहून जातात. तयामध्ये प्राणी सापडला, खडकी बेटी आडकला, बुडत बुडत वाचला, या नाव आदी भूतिक. त्यात सापडणे, वाहत वाहत एखाद्या खडकावर किंवा बेटावर अडकणे व बुडता बुडता वाचणे. मना सारिखा नसे संसार, कुरूप कर्कश स्त्री क्रूर, विधवा कन्या मूर्ख पुत्र, या नाव आदी भूतिक. कुरूप कर्कश क्रूर स्वभावाची बायको मिळणे, मुलगी विधवा होणे, मुलगा मूर्ख असणे, यामुळे मनासारखा संसार नसणे. भूत पिशाच लागले, अंगावरून वारे गेले, अबद्ध मंत्रे प्राणी चळले, या नाव आदी भूतिक. भूत पिशाच लागणे, अंगावरून वारे जाणे, मंत्राचा जप चुकल्याने भ्रम होणे. ब्राह्मण संबंध शरीरी, बहुसाल पीडा करी, शनेश्वराचा धोका धरी, या नाव आदी भूतिक. एखादा ब्रह्मसंबंध शरीरात शिरून बरीच वर्षे त्रास देणे, शनीची वाईट दशा येणे. नाना ग्रहे काळवार, काळ तिथी घात चंद्र, काळ वेळ घात नक्षत्र, या नाव आदी भूतिक. इतर ग्रहांची वाईट दशा येणे, काळवार काळ तिथी चंद्राचे अशुभ योग असणारी काळवेळ, घात नक्षत्र, सिंक पिंगळा आणि पाली, वोखटे होला काक कलाली, चिंता काजळी लागली, या नाव आदी भूतिक. शिंकेचा अपशकुन, पालीची चुकचुक, पिंगळा कावळा होला या पाखरांची अपशकुनी कलकल इत्यादी अपशकुनांनी मनामध्ये काळजीचा काळोख पसरणे. दिवटा सर्वदा भाकून गेला, अंतरी धोका लागला, दुःस्वप्ने जाजावला, या नाव आदी भूतिक. दिवटा म्हणजे रात्री मशालीच्या प्रकाशात भविष्य सांगत फिरणारा व सर्वदा म्हणजे भविष्य सांगणारा. हे दोघे काहीतरी अशुभ भविष्य सांगून गेले, त्याचा मनाला धक्का लागणे, त्यामुळे वाईट स्वप्ने पडून भय वाटणे. भालू भुंके स्वान रडे, पाली अंगावरी पडे, नाना चिन्हे चिंता पवाळे, या नाव आदी भूतिक. कोल्हेकुई कुत्र्यांचे रडणे, पाल अंगावर पडणे अशा अनेक अपशकुनांनी मनाला फार काळजी वाटणे. बाहेरी निघता अपशकुन, नाना प्रकारे विछिन्न, तेणे गुणे भंगे मन, या नाव आदी भूतिक. घराबाहेर पडले की नाना प्रकारचे विचित्र अपशकुन होऊन मन उदास होणे. प्राणी बंदी सापडला, यातने वरपडा झाला, नाना दुःखे दुखवला, या नाव आदी भूतिक. कैदेत सापडणे, तेथे अनेक यातना भोगाव्या लागणे, अनेक दुःखांनी कष्टी होणे. प्राणी राजदंड पावत, जेरबंद चाबुक वेत, दरे मार तळवे मार होत, या नाव आदी भूतिक. राजाकडून शिक्षा होणे, घोड्याच्या काढण्या, चाबूक छड्या यांचा मार मिळणे, दरीत लोटून मारणे, तापल्या तव्यावर उभे करून मारणे. कोरडे पारंब्या फोक, बहु प्रकारे अनेक, बहुताडिती आदी भूतिक, या नाव बोलिजे. कोरडे म्हणजे चामड्याचा चाबूक, झाडाच्या पारंब्या, फोक म्हणजे झाडाची सालपटे, अशी अनेक मारण्याची साधने वापरून खूप मार देणे. मोघरी मार बुधले मार, चौखरून डंगारणे मार, बुक्या गचांड्या गुडघे मार, या नाव आदी भूतिक.
जाड सोट्यासारख्या मुदगलाने मारणे, दारूच्या बुधल्यास बांधून आग लावून मारणे, चारी बाजूला ताणून बडगे हाणून मारणे, गुद्दे मारणे, गचांड्या मारणे, गुडघ्यांचा मार देणे, लाता तपराका सेणमार, कान खडे दगड मार, नाना प्रकारींचे मार, या नाव आदी भूतिक. लाथा मारणे, चपकारा मारणे, शेणमार करणे, कानात खडे खुपसणे, दगडांनी मारणे असे नाना प्रकारचे मार भोगावे लागणे. टांगणे टिपऱ्या पिछोडे, बेडी बुधनाल कोलदंडे, रक्षण निग्रह चहूकडे, या नाव आदी भूतिक. टांगणे, चाप लावणे, दोन्ही हात मागे खेचून बांधणे, बेड्या घालणे, झाडाच्या बुंध्यावर नालाप्रमाणे वाकायला लावून मार देणे, कोलदांडे घालणे, इकडे तिकडे हालून देणे, नाकवणी चुनवणी, मीठवणी रायवणी, गुळवण्याची जाचणी, या नाव आदी भूतिक. चुन्याचे पाणी, मिठाचे पाणी, मोहरीचे पाणी, गुळाचे पाणी नाकात किंवा कानात किंवा घशात ओतल्यामुळे यातना होणे. जळामध्ये बुचकुळीती, हरती पुढे बांधून टाकीती, हाकिती छळीती याता याती, या नाव आदी भूतिक. पाण्यात बुचकळणे, हातपाय बांधून हत्ती पुढे टाकणे, जनावराप्रमाणे फटके मारून हाकणे, छळ करणे, उगाच कष्ट देणे. कर्णच्छेद, घ्राणच्छेद, हस्तच्छेद, पादच्छेद, जिव्हाच्छेद, अधरच्छेद, या नाव आदी भूतिक. कान, नाक, हात, पाय, जीभ, ओठ तोडून टाकणे, तीरमार सुई देती, नेत्रभूषण काढिती, नखो नखी सुया मारिती, या नाव आदी भूतिक. बाणांचा मार देणे, सुई देणे, डोळे काढणे, वृषण कापणे, बोटांच्या नखांमध्ये सुया टोचणे, पारड्यामध्ये घालणे, का कडे लोट करणे, का भांड्या मुखे उडवणे, या नाव आदी भूतिक. पारड्यामध्ये घालणे, कडेलोट करणे, तोफेच्या तोंडी बांधून उडविणे, कानी खुंट्या आदळीती, अपानी मेखा मारिती, खाल काढून टाकीती, या नाव आदी भूतिक. कानात खुंट्या ठोकणे, गुदद्वारात मेख मारणे, अंगाचे कातडे सोडणे, भोत आणि बोटबोटी अथवा गळ घालणे कंठी, सांडस लावून आटाटी, या नाव आदी भूतिक. पोत्यात भरून मारणे, बोटे ठेचून टाकणे, गळ्याला गळ लावणे, तापविलेल्या चिमट्याने वृषण किंवा स्तन दाबणे, सिसे पाजणे, विष देणे अथवा शिरच्छेद करणे, का पाय तळी घालणे, या नाव आदी भूतिक. उकळते शिसे पाजणे, जालिम विष पाजणे, डोके उडविणे, अंगावर माणसे नाचवून मारणे, सरड मांजरे भरिती अथवा फाशी नेऊन देती, नाना परी पीडा करीतो, या नाव आदी भूतिक. अंगावरील कपड्यात सरडे सोडणे, बंद खोलीत पिसाळलेले मांजर सोडणे, फासावर चढविणे, इतर अनेक प्रकारे पीडा देणे, स्वान प्रलये, व्याघ्र प्रलये, भूत प्रलये, सुसरी प्रलये, शस्त्र प्रलये, वीज प्रलये, या नाव आदी भूतिक. कुत्री, वाघ, भूतेखेते, सुसरी, शस्त्रे, विजा यांचा अतिरेक होऊन जीवितांची हानी होणे, सिरा ओढून घेती, टेंभे लावून भाजिती, ऐशा नाना विपत्ती, या नाव आदी भूतिक. अंगातील शिरा तोडणे, जळत्या टेंभ्यांनी चटके देणे व भाजून काढणे अशा अनेक यातना भोगणे, मनुष्यहानी, वित्तहानी, वैभवहानी, महत्वहानी, पशुहानी, पदार्थहानी, या नाव आदी भूतिक. मनुष्य, द्रव्य, वैभव, मोठेपणा, जनावरे व चीजवस्तू यांची हानी होणे, बाळपणी मरे माता, तारुण्यपणी मरे कांता, वृद्धपणी मृत्यू सूता, या नाव आदी भूतिक. बाळपणी आई मरणे, तरुणपणी बायको मरणे, म्हातारपणी मुलगा मरणे, दुःख, दारिद्र्य आणि ऋण, विदेश पर्णी नागवण, आपदा अनुपती कदान्न, या नाव आदी भूतिक. दुःख, दारिद्र्य, कर्ज, परदेशी पळून जाणे, लूट होऊन सर्वस्वी नागवले जाणे, संकटे येणे, अंगावर जड वस्तू पडणे, वाईट अन्न खाण्याचा प्रसंग येणे, आकांत वाखा प्रलये, युद्ध होता पराजये, जीवलगांचा होय क्षये, या नाव आदी भूतिक. कॉलऱ्याच्या साथीने हजारो माणसे मरणे, युद्धात पराजय होणे, जीवलगांचा मृत्यू होणे, कठीण काळ आणि दुष्काळ, साशंक आणि वोखटी वेळ, उद्वेग चिंतेचे हळाळ, या नाव आदी भूतिक.
आधीच कठीण काळ असून त्यात दुष्काळ येणे, मनात धाकधूक असून त्यात वेळ वाईट येणे, उद्वेग उत्पन्न होणे, काळजीने जीवाचे हाल होणे. घाणा चरखी सिरकला, चाका खाले सापडला, नाना वन्नीत पडिला, या नाव आदिभूतिक. घाण्यात किंवा चरकात शिरून चाकाखाली सापडणे, निरनिराळ्या प्रकारच्या आगीत पडणे. नाना शस्त्रे भेदिला, नाना स्वापदी भक्षिला, नाना बंदी पडिला, या नाव आदिभूतिक. अनेक शस्त्रांनी अवयव तुटणे, अनेक जंगली जनावरांनी खाऊन टाकणे, अनेक लोकांच्या कैदेत अडकणे. नाना कुवासे निर्बुजे, नाना अपमाने लाजे, नाना शोके प्राणी झिजे, या नाव आदिभूतिक. वाईट जागेत राहावे लागल्याने जीव घाबरणे, अनेक प्रकारच्या अपमानाने लाजीरवाणे वाटणे, अनेक प्रकारच्या दुःखाने खंगून जाणे. ऐसे सांगता अपार आहेत दुःखाचे डोंगर, श्रोती जाणावा विचार आदिभूतिकाचा. आतापर्यंत वर्णन केले अशा प्रकारचे दुःखाचे अपार डोंगर आहेत. ते सगळे सांगता येणार नाहीत, पण जे इथे सांगितले आहेत त्यावरून श्रोत्यांनी आधिभौतिक तापाचा विचार समजून घ्यावा. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे आदिभूतिकताप निरूपण नाम समास 7वा. या प्रकारे येथे 7व्या समासाचे वाचन पूर्ण झालेले आहे. हरि ओम तत्सत, हरि ओम तत्सत, हरि ओम तत्सत. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे. जय योगेश्वर श्री कृष्ण की जय हो. जय श्री राम, जय श्री राम, जय श्री राम. जय जय रघुवीर समर्थ. चला तर मंडळी, पुढील भागात परत भेटू. नमस्कार. हरि ओम, हरि ओम, हरि ओम, हरि ओम.